नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो हे शिकणार आहोत. आता डेरिव्हेटिव्ह शिकण्या अगोदर हे कंपोजिट फंक्शनचे प्रॉब्लेम दिसतात कसे आणि कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी मी काही एक्झाम्पल्स घेणार आहे. एक्झाम्पल्सवरून आपण समजणार आहोत की हे कंपोजिट फंक्शन कशा प्रकारे दिसतं. ठीक आहे, एक्झाम्पल घेतो आहे. फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो आहे y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेतो मी y इज इक्वल टू लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. तिसरं एक्झाम्पल घेतो मी y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. आता या तीनही एक्झाम्पलचा वापर करून आपण कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट एकदम क्लिअर करून घेणार आहोत. आता पहिला प्रॉब्लेम ऑब्झर्व करूया. आपल्याला काय माहिती आहे? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, तो येतो आपला कॉस एक्स. हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. आता इथं साइन एक्स नाही आहे, एक्सच्या जागी लॉग एक्स दिलेला आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू साइन फंक्शन आहे. हे एक फंक्शन झालं. त्याच्या आतमध्ये लॉग नावाचं दुसरं फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, आणि आतमध्ये त्याच्या एक्स दिलेला आहे. म्हणजे इथं हे फंक्शन ऑफ फंक्शन आहे. समजतंय? सोपं आहे. दुसरा प्रॉब्लेम पाहूयात. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/x येतो, पण इथे एक्सच्या जागी ई टू द पॉवर एक्स दिलेलं आहे. म्हणजे लॉग एक्स एक फंक्शन, त्याच्या आतमध्ये अजून एक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणजे हे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन दिलेलं आहे. अगेन तिसरा प्रॉब्लेम पाहूयात. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स माहिती आहे, पण इथं एक्सच्या जागी लॉग दिलेला आहे. म्हणजे हे फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आणि लॉग एक्स पण नाही येते, लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स आहे. म्हणजे याच्या आतमध्ये अजून एक फंक्शन. म्हणजे यात फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन, अशा प्रकारे हा प्रॉब्लेम दिलेला आहे. या तीनही प्रॉब्लेमला ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला समजेल की हे जे फंक्शन्स आहेत हे फक्त फंक्शन नाही आहे, तर हे फंक्शन असं आहे की यात फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे. यालाच आपण म्हणतो फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. ठीक आहे, यालाच बोललं जातं कंपोजिट फंक्शन. म्हणजे हे एकटं नाही आहे, तर त्याच्याबरोबर अजून 1-2 फंक्शन आहेत. तर हा जो प्रकार आहे यात कितीही फंक्शन आतमध्ये दिलेली असू शकतात, पण याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करणं तितकंच सोपं आहे जितकं याच्या अगोदरील आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केलेत तितकं. ठीक आहे, समजून घेऊयात व्यवस्थित. याचे जे प्रॉब्लेम सॉल्व केले जातात ते चैन रूलने सॉल्व केले जातात. ठीक आहे, पण आपण रूल पहिल्यांदा पाहणार नाही आहे, रूल आपण शेवटी पाहणार आहेत. पहिलं एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे आपण शिकणार आहोत. पहिलं एक्झाम्पल जे मी सांगितलेलं आहे त्यालाच सॉल्व करून पाहूयात. बिलकुल एकदम छानमध्ये लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. वाय इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. बस एवढीच माहिती सध्या डोक्यात ठेवा. आता मी काय करतो, डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहितो आहे. म्हणजेच आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचा डेरिव्हेटिव्ह येतो आहे dy/dx आणि राईट हँड साईडचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. किती येतो आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह? तो येतो कॉस एक्स. मग मी लिहितो आहे कॉस. आता एक्स लिहायचं नाही आहे, कारण आपल्याला एक्सच्या जागी आतमध्ये काय दिलेलं आहे हे लॉग एक्स, त्याला ॲज इट इज ठेवायचं आहे. मी काय केलं, ॲज इट इज ठेवलं. इंटू काय करायचं, जे आतमध्ये एक्सच्या जागी फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे झालं याचं ॲन्सर. आता याला फक्त ना सॉल्व करायचं राहिलं आहे. तर हेच लिहू शकतो आपण कॉस ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. यालाच मी लिहिणार आहे कॉस ऑफ लॉग एक्स. ह्या लॉग एक्स इंटू 1/x आहे, तर याला मी असं लिहू शकतो डिनॉमिनेटरमध्ये एक्स. तर हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. कुणाचा डेरिव्हेटिव्ह? साइन ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर कळालं पण असेल हे किती सोपं आहे. फक्त
हे सॉल्व करताना आपल्या माइंडमध्ये क्लिअर ठेवायच्यात काही गोष्टी. पहिल्यांदा पहिलं फंक्शन, त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं फंक्शन, त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं फंक्शन. जितकी फंक्शन दिलेली असतील आतमध्ये तितक्या वेळा हे करत जायचं आहे. दुसरा एक्झाम्पल घेऊयात, अजून क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल आपण काय घेतलं होतं? सेकंड एक्झाम्पल घेतलं होतं आपण लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. ठीक आहे, तर मी काय करतो आहे, प्रॉब्लेम लिहितो आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. बिलकुल घाबरायचं नाही. लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो आपला 1/x. इतकंच आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह आला dy/dx. आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. ठीक आहे, आतमध्ये जे फंक्शन आहे त्याचा विचार करायची गरज नाही सध्या, तर जे आहे ते लिहायचं. एक्सच्या जागी जे फंक्शन आहे ते लिहायचं. म्हणजे ई टू द पॉवर एक्स आहे तर ई टू द पॉवर एक्स लिहायचा, आणि आतमध्ये जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार अगेन. ठीक आहे, आता ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आपला? ई टू द पॉवर एक्सच येतो. त्यामुळं ही व्हॅल्यू येणार आहे ई टू द पॉवर एक्स अपॉन ई टू द पॉवर एक्स, आणि हा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1. ठीक आहे, तर हे खूप सोपं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया, कन्सेप्ट क्लिअर होऊ द्या. ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल घेतो मी. y इज इक्वल टू ई टू द पॉवर tan x घेतलं. आपल्याला काय करायचं यात? ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, ई टू द पॉवर एक्स तितकंसं माहीत असणं सफिशियंट आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा दोन्ही साईडला, वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. फक्त एक्सच्या जागी काय लिहिलेलं आहे? tan x, त्याला ॲज इट इज लिहायचं आहे. इंटू जे एक्सच्या ऐवजी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? tan x, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा. ठीक आहे, तर यालाच मी लिहिणार आहे ई टू द पॉवर tan x ॲज इट इज, आणि tan xचा डेरिव्हेटिव्ह, tan xचा डेरिव्हेटिव्ह किती येतो आपला? सेक स्क्वेअर एक्स, तर त्याला मी लिहिणार आहे सेक स्क्वेअर एक्स. तर हा झाला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. तर हे इतकं सोपं आहे, त्यामुळं बिलकुल घाबरून जाण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. यात काय आहे? साइन फंक्शन, त्याच्या आतमध्ये लॉग फंक्शन, त्याच्या आतमध्ये अजून एक फंक्शन ई टू द पॉवर एक्स. ठीक आहे, बिलकुल घाबरायचं नाही. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे dy/dx. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस एक्स, ॲज इट इज लिहायचा आहे. आणि एक्सच्या जागी जी व्हॅल्यू आहे काय आहे? लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. जे काही एक्सच्या जागी दिलेलं आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं, इंटू जे एक्सच्या जागी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता पुढची स्टेप, कॉस ऑफ लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. आणि आता लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढताना लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, तो किती येतो आहे? 1/x, ॲज इट इज ठेवायचं आहे त्याला. म्हणजे याला लिहायचं आहे 1 अपॉन एक्सच्या जागी जे काय आहे ते, एक्सच्या जागी काय आहे? ई टू द पॉवर एक्स, इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे जे एक्सच्या ऐवजी आहे त्याचा, म्हणजे ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टेप, तर हे काय येणार आहे? कॉस ऑफ लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज इंटू 1 अपॉन ई टू द पॉवर एक्स इंटू ई टू द पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स ॲज इट इज. ई टू द पॉवर एक्स, ई टू द पॉवर एक्स झाला कॅन्सल. राहिला आपला dy/dx इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स. ठीक आहे, सोपं आहे, सोपं आहे. मला असं वाटतं तुम्हाला समजत आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल घेतो मी. y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. एक्सच्या ऐवजी एक्स स्क्वेअर प्लस 4 आहे, घाबरून जायची गरज नाही. डेरिव्हेटिव्ह घेतला मी दोन्ही साईडला विथ रिस्पेक्ट टू एक्स. यालाच आपण बोलतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे,
लॉगचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्सच्या ऐवजी जे काही आहे ते ॲज इट इज, इंटू जे एक्सच्या ऐवजी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, यालाच मी लिहिणार आहे 1/x² + 2 x² + 4. आणि ह्या x² डेरिव्हेटिव्ह किती येतो? पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला, nच्या जागी जर 2 टाकलं तर हे येणार आहे 2 × x⁻2 - 1, तर हे येईल 2x. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 0. सिम्पल आहे. तर या 2xला मी इथं लिहिलं फक्त, तर यालाच मी लिहू शकतो 2x/x² + 4. हा झाला आपला रिक्वायर्ड dy/dx. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम खूप सोपा आहे. अजून काही एक्झाम्पल सॉल्व करूयात. जितके एक्झाम्पल आपण सॉल्व करू तसे तसे डाऊट क्लिअर होत जातील. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल, y = √of sin²x. आता याला काय अर्थ राहणार नाही, याला मी ना थोडंसं काय करतो, sin(x³ करून घेतो. कारण sin² स्क्वेअर रूट घेतल्यावर ते स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, त्याच्यामुळे त्याला काय अर्थ राहणार नाही. त्यामुळं आपण x³ घेतलेला आहे. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कन्फ्युजन, सर साईनचा डेरिव्हेटिव्ह पहिला घ्यायचा, कॉस घ्यायचा आणि मग स्क्वेअर रूटचं काय करायचं? कन्फ्युजन करायचं नाही. इथं पहिल्यांदा काय, पहिल्यांदा हे असं ऑब्झर्व करा की हे एक्स आहे, म्हणजे हे √x फॉर्ममध्ये दिलेलं आहे. आतमध्ये एक्सच्या जागी जे काही आहे ते नंतर पाहूयात आपण. पहिल्यांदा √x डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत पाहिजे. तुम्हाला जर आठवत असेल, जो बेसिक डेरिव्हेटिव्हचा व्हिडिओ मी घेतला होता त्यात मी सांगितलं होतं की √x डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायचा, खूप वेळा वापरला जाणार. मग √x डेरिव्हेटिव्ह काय असतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज 1/2√x. आता हा मी एक्सप्लेन करणार नाही आहे. तुम्हाला जर माहीत नसेल हा डेरिव्हेटिव्ह, हा पॉवर फंक्शननेच कॅल्क्युलेट होतो, पण जर माहीत नसेल कसा कॅल्क्युलेट होतो तर तुम्ही बेसिक डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पहा, त्यात मी हे एक्सप्लेन केलेला आहे. तर काय करायचं, हा √x फॉर्म्युला अप्लाय करायचा. तर dy/dx काय येणार आहे आपला? 1/2√xच्या जागी काय आहे? sin(x³) ॲज इट इज. जे काय एक्सच्या जागी आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं. इंटू काय घ्यायचं रे? डेरिव्हेटिव्ह जे एक्सच्या ऐवजी आहे, एक्सच्या ऐवजी काय आहे? sin(x³) आहे, ॲज इट इज ठेवलं. काय करायचं पुढं? 1/2√of sin(x³) ॲज इट इज इंटू आता साईनचा डेरिव्हेटिव्ह, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ॲज इट इज. एक्सच्या जागी जे काय पण आहे त्याला तसंच ठेवायचं x³ आणि मल्टिप्लिकेशनमध्ये जे काय आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. खूप सोपं. आता यालाच मी लिहिणार आहे cos of x³ अपॉन 2√of sin(x³) इंटू x³ डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? पहा, x⁻n डेरिव्हेटिव्ह येतो आहे n × x⁻n-1. nच्या जागी 3 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x². तर यालाच मी लिहिणार आहे 3x². x³ डेरिव्हेटिव्ह 3x² येतो, हे बेसिक डेरिव्हेटिव्ह आहे. तर आता मी तो एक्सप्लेन करत नाही आहे, फक्त पॉवर फंक्शनचा जो फॉर्म्युला आहे त्याने तो कॅल्क्युलेट होतो आहे. एनच्या जागी व्हॅल्यू पुट करून पहा, एनच्या जागी 3 आहे, 3 टाकला, पॉवर 1ने कमी होणार आहे, ती होणार आहे 2, तर 3x² येणार आहे. तर हे आलं 3x². यालाच मी थोडं रिअरेंज करून लिहू शकतो 3x² इंटू cos of x³ अपॉन 2 × √of sin(x³). तर हा झाला आपला dy/dx. ठीक आहे, तर कंपोजिट फंक्शनचे प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व केले जातात. म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये कितीही फंक्शन जरी असतील, एक फंक्शन असलं तरी चांगलं, 2 असलं तरी चांगलं, 3 असलं तरी चांगलं, 4 असलं तरी चांगलं, कितीही फंक्शन असू दे आतमध्ये, आपल्या टेक्निकवर, जो प्रॉब्लेम सॉल्व करायचं टेक्निक आहे त्यावर काहीही फरक पडणार नाही. आपण चैन लक्षात ठेवायची, पहिल्यांदा बाहेरचा, नंतर त्याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह, नंतर त्याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह, नंतर त्याच्या आतमधला डेरिव्हेटिव्ह, अशा प्रकारे चैननी हा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला जातो. म्हणून याच्या रूलला चैन रूल असं बोललं जातं. काय बोललं जातं? चैन रूल.
अजून एक एक्झाम्पल घेऊयात चेन रूल्स समजण्या अगोदर. ठीक आहे. एक्झाम्पल y इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स टू द पॉवर 5. ठीक आहे. काय करायचं आहे, लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. अगेन ऑब्झर्व करा प्रॉब्लेम. लॉग फंक्शन, त्याच्या आतमध्ये एक फंक्शन, त्याच्या आतमध्ये एक फंक्शन असू द्या, त्याच्या आतमध्ये अजून एक जरी असतं तरी आपण तितकंच सुंदर प्रकारे सॉल्व केलं असतं. काय करायचं आहे, dy/dx डिफरन्शिएटिंग बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आपला 1/x. तसाच एक्सच्या जागी जे काय आहे ते ॲज इट इज कॉस ऑफ एक्सची पॉवर 5 आहे, इंटू जे एक्सच्या ऐवजी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, कॉस ऑफ एक्सची पॉवर 5 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. चला पुढे घेऊन जाऊया प्रॉब्लेमला. हे येणारे 1 कॉस ऑफ एक्सची पॉवर 5 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन आणि हा एक्सच्या ऐवजी ना जे काय आहे, एक्सच्या ऐवजी काय आहे, एक्स टू द पॉवर 5 आहे, ॲज इट इज ठेवायचं आहे. आणि या एक्स टू द पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायचा आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजे एक्सच्या ऐवजी जर काहीही असेल तर त्याला ॲज इट इज ठेवायचं आहे आणि जे काय आहे एक्सच्या ऐवजी त्याचा डेरिव्हेटिव्ह अगेन कॅल्क्युलेट करायचा आहे. आता इथं कॉसचा डेरिव्हेटिव्ह ना साईन मायनस साईन येतो ना, सॉरी तो फक्त मायनसचं सांगायचं विसरून गेलं. ठीक आहे. तर हा मायनस साईन येतो आहे. हा इथं पहा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. गडबडीमध्ये मी ते लिहायचं राहून गेलो आणि सांगायचं पण राहून गेलो. आता याला मी काय लिहू शकतो, मायनस साईन ऑफ एक्सची पॉवर 5 अपॉन कॉस ऑफ एक्सची पॉवर 5. ठीक आहे. आणि एक्सच्या पॉवर 5चा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला काढायचा आहे, पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय करायचं आहे, एक्सची पॉवर 5 एनची व्हॅल्यू आहे 5. काय येणार आहे आन्सर, 5 इंटू एक्सची पॉवर 5 मायनस 1, एकने कमी करायची म्हणजे येणार आहे 5 इंटू एक्सची पॉवर 4. तर याला मी लिहू शकतो 5 इंटू एक्सची पॉवर 4. ठीक आहे. आता साईन ऑफ समथिंग अपॉन साईन कॉस ऑफ समथिंग काय फॉर्म्युला आहे, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन थिटाचा. थिटाच्या जागी जे काय आहे त्याला ॲज इट इज राहायचं आहे. मायनस ऑफ टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 5 इंटू 5 एक्स टू द पॉवर 4 बनणार आहे. यालाच मी कसं लिहिणार आहे, यालाच मी लिहू शकतो -5 एक्स रेज टू द पॉवर 4 इंटू टॅन ऑफ एक्स टू द पॉवर 5. हा झाला आपला रिक्वायर्ड dy/dx. ठीक आहे. हा पण प्रॉब्लेम सोपाच होता. प्रॉब्लेम फक्त आणि फक्त दिसायलाच अवघड असतात, सॉल्व करायला प्रॉब्लेम तितकेच सोपे आहेत जितका बेसिक डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. फक्त आपल्या कन्सेप्ट व्यवस्थित, अतिशय व्यवस्थित क्लिअर पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण कंपोजिट फंक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आता आपण कितीही जरी प्रॉब्लेम सॉल्व केले तरी कन्सेप्ट आणि लॉजिक सेमच आहे. ठीक आहे. तर आता आपण रूल पाहूयात. रूल काय दिलेला आहे पहा. रूल काय सांगतोय, जर पहा मी रूल लिहितो इथे कंपोजिट फंक्शनचा. रूल काय सांगतोय, जर y फंक्शन दिलेलं आहे यूचं, ठीक आहे, आणि हा यू फंक्शन दिलेलं आहे आपल्याला एक्सचा, आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे या वायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे dy/dx कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो येणार आहे वायचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू यू, म्हणजे हा येणार आहे dy/du, आणि नंतर यूचा डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे जर स्टेटमेंट मी असं सांगितलं तर तुम्हाला कळालं असेल हे स्टेटमेंट खूप अवघड प्रकारे दिलेलं आहे, पण डेरिव्हेटिव्ह काढणं सोपं आहे. त्यासाठी मी अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवले आणि नंतर स्टेटमेंट सांगितलं. कारण स्टेटमेंट जर मी पहिल्यांदा सांगितलं तर तुम्हाला इतकी भीती वाटेल, विथ रिस्पेक्ट टू यू डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, नंतर यूचा विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचा आहे आणि मल्टिप्लिकेशन करायचं आहे किंवा काय करायचं आहे, सगळं कन्फ्युजन झालेलं असतं. आता आपल्या प्रॉब्लेमबरोबर आपण याला कम्पेअर करूयात. हा जो थेरम आहे
आणि आपला जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम पुन्हा एकदा एक सॉल्व करतो आहे. सोपा प्रॉब्लेम घेऊयात समजण्यासाठी. हे स्टेटमेंट एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू, समजा आपल्याला दिलेलं आहे साइन ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, सॉल्व केलेला प्रॉब्लेम आहे, वरती आपण सॉल्व केला आहे. आता त्यांचं काय मत आहे, हे साइन फंक्शन आहे आपलं एफ, आणि हा लॉग एक्स जो आहे ना त्याला आपण यू मानला. ठीक आहे, म्हणजे यू काय आहे आपला लॉग एक्स. याचाच अर्थ काय, यू एक्सचं फंक्शन आहे. यू एक्सचं फंक्शन आहे याचा अर्थ सरळ असा होतो की यू एक्समध्ये दिलेला आहे. ठीक आहे, वाय यूचं फंक्शन आहे याचा अर्थ होतो की वाय आपल्याला लॉग एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे ते घाबरून जायचं कारण नाही. आता आपला वे काय आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा याचा, dy बाय dx काढा. कसा येतो, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, एक्सच्या जागी जे काय आहे ते ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह घ्या कशाचा, जे एक्सच्या जागी आहे त्याचा. ठीक आहे, मग हे काय येणार आहे, कॉस ऑफ लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. यालाच आपण लिहितो कॉस ऑफ लॉग एक्स बाय एक्स. ठीक आहे, हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. स्टेटमेंट, थेरमचं स्टेटमेंट काय आहे, dy बाय du इंटू du बाय dx. हे स्टेटमेंट कुठं आहे, इथं. ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. काय केलं आहे, y हा साईन दिलेला आहे काहीतरी, आणि ह्या लॉग एक्सच्या जागी आपण यू टाकून दिला. ह्या लॉग एक्सला पाहू नका, आता यू पहा. ठीक आहे, तर या साईन ऑफ यूचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस ऑफ यू, आणि यू काय आहे आपला लॉग एक्स, तो आपण डायरेक्ट लिहिलेला आहे. इंटू काय केलं यांनी, du बाय dx, म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह, यू काय आहे आपला लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, म्हणजे आपण जे केलेलं आहे आणि हा जो रूल दिलेला आहे, दोन्हीही गोष्टी अतिशय 100% सिमिलर आहेत, सारख्याच आहेत. पण प्रॉब्लेम सॉल्व करण्याची टेक्निक समजण्यासाठी हा स्टेटमेंट कॉम्प्लिकेटेड वाटतो. म्हणून आपण काय केले, पहिले प्रॉब्लेम सॉल्व केले, नंतर स्टेटमेंट समजलं. याच रूलला बोललं जातं चैन रूल. ठीक आहे, तर हा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जातो. तर अगोदर चे जे प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेत, मल्टिप्लिकेशनचे झाले, प्रोडक्टचे झाले, ॲडिशनचे झाले आणि सबट्रॅक्शनचे झाले, तर त्याचं कंपोजिट फंक्शन बरोबर मिक्सरही दिलेलं असू शकतं एक्झाममध्ये, किंवा कुठेही जिथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं तिथे. पण आपल्याला आपले रूल जे आहेत ते बिलकुल सोडायचे नाही आहेत, आणि त्याच प्रकारे ॲप्लाय करायचे ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कंपोजिट फंक्शनबाबत लर्न केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकबाबत लर्न करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि कंपोजिट फंक्शन अतिशय छान प्रकारे समजलेला असेल, कुठलाही डाऊट मनात राहिलेला नसेल, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या मित्रांनाही फायदा होऊ द्या. जर तुम्हाला कंपोजिट फंक्शन किंवा डेरिव्हेटिव्ह किंवा मॅथमॅटिक्सचा कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करा, तुमचा प्रॉब्लेम लिहा. तुमच्या प्रॉब्लेमला आम्ही लवकरात लवकर सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला वाटत असेल कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे तर ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.